बायकोचा मृत्यू झाल्यानंतर नवरा अंत्यसंस्कार केल्यानंतर बायकोची राख गोळा करायला गेला. परंतु बायकोची राख गोळा करताना त्याला असं काही दिसलं की त्यानंतर हे सर्व प्रकरण जे आहे ते पुढे आलं आणि सर्वांना धक्का बसला. संपूर्ण देश हादरून गेला. विजय पाटील हा एक छोट्या गावातील साधा शेतकरी. त्याचं लग्न गावातीलच एका साध्या पण हुशार मुलीशी लग्न झालं होतं. पुढे काय घडलं ते पाहूया. त्यापूर्वी जर तुम्ही आपली भाषा या यूट्यूब चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदा आला असाल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या. बायकोच्या मृत्यूनंतर असं काही प्रकरण समोर येईल, नवऱ्याला कधी वाटलं नसेल. मग असं काय घडलं या घटनेत, घटना काय घडली आहे ते पहाच. विजय पाटील हा आता एका छोट्या गावातील साधा शेतकरी मुलगा होता. त्याचं लग्न गावातीलच एका साध्या पण हुशार मुलीशी झालं होतं. तिचं नाव सुमन होतं. लग्नाला 10 वर्ष झाली होती. त्या आयुष्यात त्यांच्या दोन्ही मुलांची नावे अशी आहेत की 7 वर्षाचा रोहित आणि 5 वर्षाची संध्या. लहान कुटुंब होतं पण आनंदाने प्रेमाने ते जगत होते. परंतु त्यांच्या आयुष्यात पुढे असं काही घडेल असं त्यांना कधी वाटलं सुद्धा नव्हतं. अक्षरशः विजय मेहनती माणूस होता. शेतात काम करायचा, घरी यायचा, मुलांसोबत खेळायचा, एवढंच त्यांचं आयुष्य. सुमन घर सांभाळत होती. तिच्या हातात भाकरी गावभर प्रसिद्ध होती. घरात हसणं खेळणं भरलेलं कुटुंब. पण एक दिवशी सुमनला अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाला. सुरुवातीला विजयला वाटलं की साधा त्रास असेल, पण दुखणं वाढत गेलं. रात्री सुमन वेदनांनी तळमळत होती. विजयचं मन हेलावलं. शेवटी त्याने ठरवलं की हॉस्पिटलला घेऊन जायला हवं. मग त्याने तो निर्णय घेतला आणि त्यानंतर तो हॉस्पिटलला घेऊन गेला. परंतु पुढे बायकोचा मृत्यू झाला आणि त्यानंतर नवरा जो होता तो राग गोळा करायला गेला आणि राग गोळा करताना अक्षरशः त्याला असं काही दिसलं की सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. मग हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते बाहेर आलेलं आहे. हॉस्पिटलला त्याने घेऊन गेल्यानंतर विजयने शेजारच्या शहरातल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये सुमनला दाखल केलं. तिथे डॉक्टरांनी तपासणी केली. त्यांनी सांगितलं पोटात काहीतरी समस्या आहे, तिला ऑपरेशन करावं लागेल. तिचं ऑपरेशन हे करावंच लागणार होतं कारण की तशी ती समस्या होती. मग त्यानंतर ऑपरेशन करायचं ठरलं आणि डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यास सुरुवात केली होती. विजयचं काळीच अगोदरच धडपडत होतं कारण की या अगोदर तिला त्रास असा कधी झाला नव्हता. मग असा अचानक त्रास का झालेला आहे असा प्रश्न त्याला पडला. मग डॉक्टरांनी विश्वास दिला, घाबरू नको, ही साधी सर्जरी आहे, 2 दिवसात ती बरी होईल. विजयला थोडं समाधान वाटलं. त्याने देवाला प्रार्थना केली आणि सुमनला ऑपरेशन थिएटरकडे नेलं. बाहेर उभा राहून तो ताणामध्ये प्रार्थना करत होता. परंतु पुढे असं काही घडेल असं त्याला सुद्धा वाटलं नव्हतं. आता सर्जरी सुरू झाली. डॉक्टर, नर्स, मशीन, सगळं वातावरण गंभीर होतं. डॉक्टरांनी पोटातली समस्या सोडवली. त्यानंतर डॉक्टर बाहेर आले आणि विजयला म्हणाले, सगळं काही व्यवस्थित ठीक झालेलं आहे, काही दिवसांनी तू सुमनला घरी घेऊन जाऊ शकतो. आणि त्यानंतर विजयचा चेहरा जो होता तो आनंदाने उजळला. त्याने सुमनला पाहिलं. ती थोडी अशक्त दिसत होती पण जिवंत होती. हे त्याच्यासाठी मोठं होतं. पुढचे 2 दिवस सुमन हॉस्पिटलमध्ये होती. तिला सतत वेदना होत होत्या. ती म्हणायची, विजय माझं पोट अजून थोडं दुखत आहे. मग विजय म्हणायचा की काही नाही, सर्व ठीक होईल. आता तुझं यशस्वीरित्या ऑपरेशन झालेलं आहे, त्यामुळे तुला थोडाफार पोटात दुखत असेल आणि ते आता तुला सहन करावं लागेल. काही दिवसानंतर तू ठीक होशील. आता सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद होता कारण की सुमन त्याच्या त्रासापासून मुक्त झालेली होती. तिचा आजार तो बरा झालेला होता. परंतु पुढे काही अशी घटना, अशी परिस्थिती निर्माण होणार होती की त्याचा अंदाज कोणालाही नव्हता. नवऱ्याला सुद्धा नव्हता आणि सुमनला सुद्धा नव्हता. मग तिसऱ्या दिवशी सुमनची प्रकृती अचानक बिघडली आणि तिचं श्वास घेणं थांबलं. तिला त्रास होऊ लागला, प्रचंड त्रास होऊ लागला आणि अखेर त्या दिवशी सुमनचा जो आहे त्या दिवशी मृत्यू झाला. संपूर्ण जग विजयच्या डोळ्यासमोर कोसळलं. 2 मुलांची आई, त्याची जीवनसाथी, त्याचं सुख सगळं एका क्षणात हरपलं. विजय आक्रोशात रडत पडला. गावात सुमनचे अंत्यसंस्कार झाले. सगळं गाव जमलं होतं. विजयचं मन फाटून निघत होतं. पण नशिबाचा खेळ अजून बाकी होता. आता अंत्यसंस्कारानंतर तिची राख जी होती ती गोळा करण्याची वेळ आली होती. अनेक भागामधील अशी प्रथा असते की अंत्यसंस्कार केल्यानंतर ती जी राख आहे ती पाण्यात सोडायची असते. त्यामुळे अनेक लोक ती राख काही दिवसांनी गोळा करतात आणि नदीच्या किंवा कुठेतरी पाण्याच्या स्रोतात नेऊन सोडतात. मग नवऱ्याने सुद्धा ती राख गोळा करण्यास सुरुवात केली. अंत्यसंस्कारानंतर तिच्या कपड्यांची बांधाबांध करताना आणि त्यानंतर राख गोळा करताना त्या नवऱ्याला म्हणजेच विजयला एक विचित्र वस्तू दिसली आणि ती रक्ताने माखलेली होती आणि ती पत्नी
म्हणजेच आपल्या बायकोच्या राखेत होती असं त्याला निदर्शनात आलं होतं. तो क्षण विजयच्या अंगावर शहारे आणणारा होता. त्याला समजले की हे सर्जरी ब्लेड आहे आणि सर्जिकल ब्लेड आपल्या बायकोच्या राखेत कसा काय आलेला आहे हा प्रश्न त्याला वारंवार पडला. तो क्षण विजयच्या अंगावर शहारे आणणारा होता तर तो होताच, परंतु हे सर्जिकल ब्लेड जे होतं ते डॉक्टरांनी तर तिच्या पोटात सोडलं नाही ना असा त्याला दाट संशय आला. विजयच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. तो पूर्ण संशयाने रागात उठला. त्याच्या मनात डॉक्टरचा विचार होता, हे डॉक्टर गुन्हेगार आहेत. माझ्या सुमनला न्याय मिळालाच पाहिजे, कारण की डॉक्टरांनी अक्षरशः सुमनच्या पोटात ते सर्जिकल ब्लेड जी होती ती तशीच घाई गडबडीत सोडली. विजय थेट पोलीस ठाण्यात गेला. त्याने या प्रकारावर तक्रार दाखल केली. सुरुवातीला पोलिसांनी टाळाटाळ केली. हॉस्पिटल मोठं होतं, त्यांचे संपर्क हे राजकारण्यांशी होते, त्यामुळे त्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. अखेर गुन्हा नोंदवला. हॉस्पिटलचे मॅनेजमेंट सत्य झाकण्यास प्रयत्न करत होते. ते म्हणत होते हे आमचं नाही, ही बनावट गोष्ट आहे. पण विजयकडे पुरावा होता ब्लेड. त्याने ती न्यायालयात सादर केली. त्यानंतर डॉक्टरांनी चौकशी झाली. साक्षीदार पुढे आले. हळूहळू सत्य उघडकीस आलं. शेवटी न्यायालयाने निकाल दिला. डॉक्टरांचा निष्काळजीपणा सिद्ध झाला. त्यांना शिक्षा झाली. हॉस्पिटलला दंड ठोठावला. विजय रडत उभा राहिला. त्याचे डोळे समाधान होते. त्याची सुमन परत येणार नव्हती, पण तिला न्याय मिळाला होता. तो म्हणाला, डॉक्टर म्हणजे देवासारखे असतात, पण जर हे देवच निष्काळजीपणा झाला तर आयुष्य उद्ध्वस्त होतं. माझ्या पत्नीचा जीव गेला, पण मी एवढंच सांगतो, जबाबदारी ही खरी सेवा असते आणि त्या डॉक्टरांची निष्काळजीपणामुळे माझ्या पत्नीचा मृत्यू झाला. अक्षरशः त्याच्या बायकोचा मृत्यू झाला. 2 लेकरं अक्षरशः पोरकी झाली. ही वस्तुस्थिती आहे. आपल्या भारतात देशात अनेक जे डॉक्टर आहेत ते अक्षरशः फेक डिग्री घेऊन येतात, फेक मार्क्स घेऊन येतात आणि त्यानंतर अशा प्रकारचे कृत्य घडतात. आपण डॉक्टरांना देव मानतो, परंतु आजकालचे डॉक्टर त्या लायकीचे राहिलेले नाहीत. अशा परिस्थितीत अशा प्रक्रिया उमटवत आहेत सोशल मीडियावर, कारण की एका महिलेचा मृत्यू डॉक्टरांच्या फक्त निष्काळजीपणामुळे गेलेला आहे. त्या महिलेला 2 लहानशी मुलं होती. तिचा पती होता. त्याचं एवढं सुंदर कुटुंब होतं आणि त्या महिलेचा एक छोटासा आजार, छोटीशी पोटदुखी होती. ऑपरेशन केलं, पण ऑपरेशन दरम्यान सर्जिकल ब्लेड तिच्या पोटात राहिल्यामुळे त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना घडलेली आहे. मित्रांनो, या घटनेतून आपल्याला काही गोष्टी नक्की शिकायसारख्या मिळतात की जेव्हाही आपल्याला एखादा असा आजार किंवा काही होईल तेव्हा आपल्याला पहिले तर ते ऑपरेशन करायचं लागेल की नाही 1 ते 2 ठिकाणी नक्की तपास करावा. त्यानंतरच त्यासाठी पुढे जावं व जेही आपण डॉक्टर बघू ते चांगले व सुशिक्षित असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण डॉक्टर हे देवासमान असतात आणि आपण डॉक्टरांना देवच मानतो, पण कधीकधी या देवांच्या निष्काळजीपणामुळे सुद्धा एखाद्या मासूम व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. बघा, या डॉक्टरांच्या हाईघाईमुळे आणि त्यांच्या पूर्णपणे अशा फास्ट कामं करण्यामुळे त्या महिलेच्या पोटात सर्जिकल ब्लेड राहिला आणि त्यामुळे तिचा जीव गेला. या महिलेला न्याय मिळाला. हॉस्पिटल खूप मोठं होतं, त्याचे संपर्क राजकारणाशी होते, तरीही न्यायालयाने या महिलेला न्याय दिलेला आहे. हे पाहून खरंच नेटकऱ्यांनी याच्यावर खूप चांगला प्रतिसाद दिला आहे आणि अनेक नेटकऱ्यांनी डॉक्टरांविषयी खूप जास्त आक्रोश व्यक्त केला आहे. मित्रांनो, या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते? तुमच्या मताने नेमकं डॉक्टरांबद्दल तुमचं मत काय असेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.